हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज मी आपल्याला दाखविणार आहे एक खास रेसिपी. ही रेसिपी आपल्याला पारंपरिक रेसिपी आहे ही. तर आजची रेसिपी आहे गोकुळ अष्टमी स्पेशल गोपाल काला किंवा याला दही काला सुद्धा म्हणतात. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने जो प्रसाद बनविला जातो किंवा मग तुळशीच्या लग्नाच्या वेळेस जो प्रसाद बनवितात त्याचीच रेसिपी मी आज आपल्याला दाखविणार आहे. ही एक हेल्दी रेसिपी आहे. तर सुरुवात करूया. तुम्ही आता बघितलंच असेल मी काय काय साहित्य घेतलं. ह्याला आपल्याला लागणारं साहित्य आहे, सर्वप्रथम धानाच्या लाह्या लागणार आहे. आपल्याला धानाच्या लाह्याचं ते धान निवडून घ्यायचं. काकडी, पेरू, मोसंबी, अनाराचे दाणे, ॲपल, कोथिंबीर, दही, तिखट, मीठ आणि भिजलेली चण्याची डाळ, जुनं लोणचं, साखर, ड्रायफ्रूट्स आणि जाड पोहे. जाड पोहे भिजवून घ्यायचे, त्याच्यानंतरच यामध्ये टाकायचे, कोरडे टाकायचे नाही. तर हे सगळं साहित्य तुम्ही बघितलं असेल, मी एक मोठं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये सगळं साहित्य एक एक करून टाकलेलं आहे आणि हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये तुळशीची पानंसुद्धा टाका. आणि गोपालकाला हा हातानेच मिक्स करण्यात जी मजा आहे ती चम्मचनी मिक्स करण्यात नाही आहे. म्हणून छान हाताने मिक्स करा. आणि आपली पूर्वतयारी जर असेल तर गोपालकाला हा अगदी झटपट होतो. इथे मी तिखट म्हणून हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हिरवी मिरची ही बारीक कट न करता मी त्याचा ठेचा केलेला आहे आणि तो टाकलेला आहे. कारण मग दाताखाली जर आली तर ती तिखट लागते लहान मुलांना वगैरे, म्हणून मी त्याला बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि नंतरच टाकलेली आहे. ह्यामध्ये मी केळी आणि मोसंबीसुद्धा टाकलेली आहे. तर फळं तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता. बघा किती झटपट तयार झालेला आहे आपला गोपालकाला. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.